हाय, आपण आज आलेलो आहोत माझी मैत्रीण सरिता नायर हिच्याकडे. आज त्या बनवणार आहेत सांबार आणि भात. तर इथला साऊथ इंडियन सांबार कसा असतो ते बघूया. यात आधी यांनी तांदूळ खूप मोठ्या पातेल्यात टाकून घेतले आहे, खूप जास्त पाणी टाकून बिना मिठाचे. आता बघूया सांबार. तर एक वाटी तुरीची डाळ धुवून कुकरमध्ये लावलेली आहे. 1.5 तांब्या पाणी टाकले यात. त्यात तिखट टाकलेलं आहे 2 चमचे. आणि आता टाकणार आहोत हळद. 1.5 चमचा हळद टाकलेली आहे. पाण्याला अजून उकळी आलेली नाही आहे. मीठ टाकलं आहे त्याच्यात. 2 चमचे मीठ टाकलं गेलं आहे. आता यात भाज्या धुणार आहे. कुठल्या कुठल्या भाज्या आहेत ते बघूया. 3 टोमॅटो आहे, 1 शिमला मिरची बरीच मोठी, त्यानंतर गाजर आहे एक, 5-6 बीन्स घेतलेले आहेत, फरसबी, आणि नंतर 2 वांगे पण आहेत. आणि आता कांद्याची साल काढली जात आहे. जे टर्फल आहे कांद्याचं ते काढून घेऊन तोही टाकलेला आहे. आता आहे बटाट्याचा नंबर. तर बटाट्याची ही साल काढले जात आहे. हा जो सांबार आहे केरळी स्टाईल आहे, ती केरळाची असल्यामुळे तर आता बटाट्याची ही साल काढले गेलेले आहेत. आणि धुतलेला गाजर घेऊन त्याचेही साल काढले गेले आहेत. आणि तो पुन्हा धुवायला ठेवणार आहेत त्या. तर खूप पटपट काम करतात बघा. आता चला, त्या वांग्याच्या फोडी कापून घेतल्या आहे. मोठ्या मोठ्या फोडी करायच्या आहे वांग्याच्या. ह्या मोठ्या फोडी केलेल्या आहेत बघा. आता गाजर घेतलेला आहे. ह्या सर्व ज्या भाज्या वापरल्या गेल्या आहेत त्या ह्या आवर्जून टाकतात असं त्यांनी सांगितलेलं आहे, की ह्या सर्व भाज्या त्या टाकतात नेहमीच. तर गाजरही कापला गेला आहे. गाजराचे पण खूप मोठे मोठे फोडी केले गेले आहेत. बटाट्याच्याही तितक्याच मोठ्या फोडी केल्या गेलेल्या आहेत. आता कांद्याचा नंबर आहे. कांदा पण उभा कापून घेतलेला आहे जाडसर. आता हा टोमॅटो घेतला आहे. टोमॅटोच्याही मोठ्याच फोडी करायच्या आहेत. सर्व भाज्यांच्या फोडी ह्या मोठ्याच केलेल्या आहेत. आणि अगदी सारख्या दिसत आहेत, छान दिसत आहेत भाज्या, कलरफुल एकदम. यात टोमॅटो जास्त टाकले गेले आहेत. 3 टोमॅटो यांनी घेतलेले आहेत. आता हा 3रा टोमॅटो घेतला आहे. त्याच्याही मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत. हे आता इकडे बीन्स म्हणजेच फरसबी घेतलेली गेली आहे. तर त्याचं पहिलं आणि शेवटचं टोक आहे ते कापून टाकलेलं आहे. जसं की टोमॅटोचंही टोक कापून टाकलं होतं त्यांनी. आता बीन्सही कापून घेणार आहे. आणि त्याच्या फोडी या बघू शकताय, बोटांच्या पेऱ्या एवढ्या केलेल्या आहेत. ह्याही मोठ्याच फोडी आहेत. आणि आता तर हा जो ट्रे आहे तो खूपच कलरफुल आणि खूपच सुंदर दिसत आहे. आता ढोबळी मिरची घेतलेली आहे, बरीच मोठी आहे त्यामुळे त्या अर्धीच घेणार आहेत. त्याच्या बी काढून घेतलेल्या आहेत. ढोबळी मिरची ही छान मोठ्या फोडी करून कापून घेतलेली आहे. सगळ्याच भाज्या खूप फ्रेश, सुंदर आणि कलरफुल दिसत आहेत. इकडे डाळीला उकळी फुटलेली आहे, उकळते आहे डाळ आता थोडीशी. आणि आता ह्या ज्या सर्व भाज्या कापून घेतलेल्या आहे त्या ह्या कुकरमध्ये टाकल्या गेलेल्या आहेत. कलरफुल अशा भाज्या छान हलवून घ्यायचं आहे, म्हणजे सगळ्या भाज्यांमध्ये मसाला छान मिक्स होईल. आता कुकरला झाकण लावून द्यायचं आहे. आणि याच्या
5 ते 6 शिट्ट्या घ्यायच्या आहे. इतक्या का, तर छान डाळ ही मऊ झाली पाहिजे आणि भाज्याही मऊ झाल्या पाहिजे. आता ह्या शेवगाच्या शेंगा आहेत, तर त्यांच्यापैकी एक शेंग त्या घेणार आहेत आणि बिना ह्या शेंगांच्या तिकडे सांबार बनत नाही. ह्या सगळ्या ज्या भाज्या आहेत त्या आवर्जून टाकतात. अजून एक भाजी आहे जी ते लोक आवर्जून टाकतात, ती म्हणजे भोपळा, लाल भोपळा किंवा दुधी भोपळा. पण आता तो त्यांच्याकडे अवेलेबल नाही आहे म्हणून तो टाकत नाही आहे, पण असला की त्या टाकतातच असं आहे. तर ह्या शेंगा अशा कापून घ्यायच्या आहे आणि दुधी भोपळा आणि ह्या शेंगा सोबत दुसऱ्या पातेल्यात शिजत टाकायच्या आहे. याप्रमाणे धुवून घ्यायचे आहे आणि शिजवून घ्यायचे आहे. ह्या शेंगांसोबतच दुधी भोपळा किंवा लाल भोपळा शिजवत टाकायचा आहे. आता त्यांच्याकडे भोपळा अवेलेबल नाही आहे म्हणून टाकलेला नाही आहे. आता एका वाटीत चिंच घ्यायची आहे आणि तिला धुवून भिजवून घ्यायची आहे. धुवून टाकायचं आणि तिच्यात थोडंसं पाणी टाकून ठेवायचं आहे. शेंगा उकळल्या आहे आणि कुकरही झाला आहे. 6 शिट्ट्या घेतल्या आहे. छान झाले आहे बघा, डाळ मऊ झाली एकदम. खूप सुंदर कलर आलेला आहे आणि त्या चेक करतायत डाळ अगदी मऊ आहे हे. आता उकळलेल्या ह्या शेंगा ह्या डाळीमध्ये टाकल्या गेल्या आहेत आणि पुन्हा डाळ उकळत ठेवलेली आहे. त्या सांबार भात बनवित आहेत. तर इकडे भाताचं भांडं आहे. भात छान शिजला गेला आहे. आता उकळतो आहे बऱ्यापैकी पाणी त्याचं आणि काढून घेतलेलं आहे आणि चाळणीमध्ये गरम गरम हे पातेलं आता उलटं केलेलं आहे. पूर्ण पाणी बाहेर निघालेलं आहे गरम आणि हा भात मोकळा छान झालेला आहे. आणि ही जी चाळणी आहे, आता ज्या भांड्यात त्यांनी भात शिजवला त्याच्यावर ठेवून दिलेला आहे आणि त्याच्यावर आता त्या झाकण ठेवणार आहेत. तर याप्रमाणे हा भात स्टीमवर आता त्याचं शिजणार आहे आणि आता ह्या सांबारबरोबर तो खाल्ला जाणार आहे. तर आता ही डाळ उकळते आहे अजूनही. आता इकडे जी भिजवलेली चिंच होती ती कुस्करण्यात आलेली आहे, म्हणजे तिचा पल्प काढून घेण्यात येत आहे, जेणेकरून हे जे पाणी आहे ते सांबारमध्ये टाकता येईल. तर हे पूर्णपणे व्यवस्थित पल्प काढण्यात येत आहे आणि याप्रमाणे हे पाणी सांबारमध्ये म्हणजेच डाळीमध्ये टाकलेलं आहे. अजून सांबार तयार नाही झाला आहे, डाळच आहे अजून. त्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे चिंचेचं पाणी. आता एक बाउलमध्ये धुतलेली भेंडी ही मोठ्या फोडी करून कापल्या जात आहे. बऱ्यापैकी मोठ्या फोडी आहेत बघा. तर ह्या 4 भेंड्या त्यांनी घेतल्या आहे. 5 भेंड्या घेतलेल्या आहेत. आता ह्या भेंड्या उकळत्या ह्या डाळीमध्ये टाकलेल्या आहेत. डाळ एकदम खळखळ उकळते आहे, खूप छान दिसत आहे. आता पुढची स्टेप बघूया काय आहे. आता आहे सांबार मसाल्याचा नंबर. तर 1 मोठा चमचा सांबार मसाला टाकलेला आहे डाळीमध्ये डायरेक्ट आणि अजून 1 चमचा घेत आहेत त्या, अर्धा चमचा, म्हणजे टोटल 1.5 मोठा चमचा जो आहे सांबार मसाला यात टाकला आहे. त्यांचा साऊथ इंडियन सांबार आहे मसाला. तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही टाका आणि मी मात्र ईस्टर्न किंवा ब्राह्मिन्स कंपनीचा सांबार मसाला वापरते. त्याची टेस्ट खूप छान आहे. तर तो मिळाला तर तुम्ही तो घेऊ शकता, नाहीतर तुमच्या आवडीप्रमाणे जो तुमच्याकडे अवेलेबल आहे तो मसाला टाका. आता छान मिक्स करून घेतलेला आहे मसाला आणि ही आहे तडक्याची तयारी. तर आता हा कढीपत्ता घेतलेला आहे. कढीपत्ता धुवून डायरेक्टच सांबारमध्ये टाकायचा आहे, त्याला तडका वगैरे करायचा नाही आहे. कढीपत्ता डायरेक्टच घालतात त्या. आता पुढे तडका कशाचं देत आहेत ते बघूया. आपण ज्याप्रमाणे कोथिंबीर घालतो तसे हे पानं टाकून दिलेले आहेत
कढीपत्त्याचे. आता कढईत तेल गरम झालेलं आहे. यात 1 चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे. मोहरी तडतडल्याबरोबर त्यांनी 2 मिरच्या लाल ज्या आहे त्यांचे तुकडे करून यात घातलेले आहे. आता हा जो तडका आहे तो सांबारमध्ये टाकून घ्यायचा आहे. सांबार रेडी आहे. अशाच नवनवीन रेसिपीज रोज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि हा सांबार तुम्हाला कसा वाटला तेही मला जरूर कळवा. धन्यवाद मैत्रिणींनो. परत पुन्हा भेटूया आपण उद्या.